तर ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली जाणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असेल अशी ही सूत्रांची माहिती आहे। मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे तसंच अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे यामध्ये सदस्य असतील। भाजपाकडून 4, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 प्रतिनिधी हे सुद्धा असतील अशी ही माहिती समोर येते आहे। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत, कार्यक्रम योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे अशी ही विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, नक्कीच जगदीश, आपण या ठिकाणी बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात एक उपसमिती ही जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये अध्यक्ष आपण बघितलं राधाकृष्ण विखे पाटील होते। तसंच आता ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी आता एक आपण या ठिकाणी बघितलं मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असणार आहेत। तर या समितीमध्ये आपण बघितलं छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे हे सदस्य उपस्थित असणार आहेत। आणि या जी आपण बघितलं मंत्रिमंडळ गठीत केलेलं त्यामध्ये भाजपकडून 4 उमेदवार, तर शिवसेनेचे 2, तर राष्ट्रवादीचे 2 अशी ही समिती असणार। आणि या समितीकडनं आपण बघितलं ओबीसीच्या सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत, कार्यक्रम आणि योजनेबाबत ही समिती कामकाज करणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं जे ओबीसीचे प्रश्न आहेत ते देखील आता या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी आता शासनाकडून एक समिती ही गठीत करण्यात आलेली आहे। मात्र मनोज, अध्यक्षपद मराठा आरक्षणासंदर्भात जो जी आर निघालेला आहे त्याला ओबीसी समाजाने विरोध केलेला आहे। अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा झालेली आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही समिती गठीत होतीये, त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी दूर होईल। नक्कीच आपण बघितलं मराठा समाजाचं आरक्षण सोडवण्यासाठी एक GR देखील काढण्यात आलेलं होतं आणि त्या GR मधून आपण बघितलं ओबीसी समाज नाराज झालेला होता। या ठिकाणी छगन भुजबळ हे देखील आपण बघितलं नाराज झालेले होते आणि ते या ठिकाणी आज जे राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी पार पडली त्या बैठकीला ते देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि त्यांची बैठक देखील या ओबीसी समाजाची सुरू आणि त्या ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आणि ही समिती आपण ज्या प्रकारे आपण मराठा समाज आरक्षणासंदर्भात एक समिती करून त्यांचे प्रश्न सोडवले, तशीच ही समिती देखील या ठिकाणी ओबीसीचे प्रश्न सोडवण्यात मदत करणार आहे असे समजत आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।